नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। श्री भगवान वाच मया सक्तमना पार्थ योगम युंजन मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्य शेषतः यज् ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यं वशिष्यते एथ विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तेचे लागे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीची 6व्या अध्यायाची सांगता करून 7व्या अध्यायाच्या चिंतनाला आपण प्रारंभ करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानोबाराय श्रोत्यांना अभिमुख करत असताना ऐका या पदाची योजना करतात। अर्थात आपण सावधपणाने श्रवण करावं, कारण श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाशी सहज आणि सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचे शब्द कथन करणार आहेत आणि भगवंताच्या मुखारविंदातून प्रगट झालेले शब्द ओवी नावाच्या छंदाने मी आपल्यासमोर कथन करणार आहे। हा सगळा विषय प्रतिपाद्य अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपण त्याकडे सर्व इंद्रियांचे कान करून श्रवण करावं। आता अर्जुनेशी श्री मुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते ओवी येचिनी प्रबंधे सांगेन मी सांगणार आहे। भगवान परमात्मा बोलणार आहे, भगवंताचं काम परमात्मा करणार आहे। भगवंताचा निरोप आपल्या श्रवणेंद्रियापर्यंत पोहोचवावा ही जबाबदारी माझी, तेही कार्य मी करणार आहे। पण आपण सर्व संत श्रोतृवृंदाने आपलंही कर्तव्य केलं पाहिजे, याकरिता ऐका। मग तो श्री अनंत पार्था ते असे म्हणत, या आता शब्दाची योजना वेगळ्या पद्धतीनं केली आणि मग शब्दाचा संदर्भ घेत असताना भगवंताने अर्जुनाची असणारी जिज्ञासा पाहिली की पहिल्यापेक्षा अर्जुनाची आवड श्रवणाच्या विषयी दुप्पट वाढलेली आहे। ते तर आदिलापासून पार्था ऐकीचे ऐशीचे आस्था दोनावली म्हणजे दुप्पट झाली। दोनावली हे दोनाथा भाव सरळे। मग आता अर्जुन जर ऐकण्याकरता दुप्पट प्रयत्नाने समर्थ असेल, संपन्न असेल, तर सांगणाऱ्या व्यक्तीला कंटाळा येत नाही। जशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो तसं वक्त्याला स्फुरण येत असतं आणि अर्जुनाची श्रवणाची इच्छा जर दुप्पट वाढली असेल तर सांगायला काहीच हरकत नाही। मग जे दुप्पट अपेक्षा वाढली हा विचार भगवंताच्या लक्षात आला। मग तो श्री अनंत, ज्याचा देश काल वस्तू कोणत्याही प्रकारे अंत किंवा परिच्छेद होत नाही किंवा ज्याचा कोणत्याही प्रकारचा नाश होत नाही, त्या नाशाचे प्रकार सांगत असताना एक स्वभावतः नाश, परतः नाश, आश्रय नाश असे काही नाशाचे प्रकार केले। आणखीनही 2-4 प्रकार त्या नाशामध्ये आहे। एखादं फल परिपक्व झालं ते स्वभावतः नष्ट होतं, हा स्वभाव नाश आहे। भिंतीवर चित्र काढलं आणि भिंतच पडून गेली, पडू नये तशी, पण कल्पना करा जर भिंत पडली तर भिंतीच्या आश्रयाने असणारं चित्र भिंत नावाच्या आश्रयाचा नाश झाल्याबरोबर आपोआप नष्ट होतं। एखादं फल परिपक्व झालं म्हणजे नाही आम्ही त्याला शीत कपाटामध्ये ठेवलं, शीत कपाट नाही काढायचं, फ्रीज म्हणावं लागेल। आपण त्याला कितीही दिवसापर्यंत जरी ठेवलं तर त्याच्या चवीमध्ये का होईना बदल होतो, हा त्याचा नाशच आहे। म्हणून बघा, एखादं फळ आज जेवढं गोड लागतं ना तेवढं ते उद्या लागत नाही, कारण त्याचा क्षणाक्षणाने नाश होतो। हे सगळं फळातच आहे असं नाही, माणसाचे तसंच आहे। त्याला स्वभावतः नाश म्हणतात। क्षणाक्षणाने ते विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते। नाश 3 प्रकाराचा आहे। पहिला नाश आहे स्वभावतः स्वभावनाश, दुसरा नाश आहे आश्रयनाश। ज्या भिंतीवर आपण चित्र काढलं ती भिंत पाण्याने पडून गेली किंवा भिंत जर आपण स्वच्छ पाण्याने धुवून काढली तर परिणाम असा होतो, चित्राचा नाश होतो। किंवा भिंतच पडून गेली, पडवून गेली या भिंती चित्रांची केवळ होय माती। ज्ञानोबारे उदाहरण देतात, भिंत पडून गेली की चित्राचा आपोआप नाश होतो आणि कधी कधी परतः नाश होतो, दुसऱ्याकडून नाश होतो।
एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये आपण घट दिला आणि त्याला सांगितले सांभाळून ने बरं, पण ऐकणारा व्यक्ती जर दुर्लक्ष करणारा असेल तर त्याच्या हातून दुसऱ्या पदार्थाचा नाश होऊ शकतो. पण असा एकही नाश परमात्म्याचा मात्र होत नाही, कारण तो अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. ज्ञानोबरांनी एक उदाहरण फार गोड दिलं आहे. आता आपण ज्या मठामध्ये बसलेलो आहोत, या मठामध्ये एक रिकामी जागा आहे, त्याला पोकळी म्हणतात किंवा त्याला आपण आकाश किंवा अवकाश म्हणतो की नाही. आता हे मठाच्या आकाराचा आकाश आल्यामुळे त्याला म्हणायचं मठ आकाश. घटामध्ये सुद्धा पोकळी असते की नाही. मातीचा डेरा असतो, त्याला गट म्हणतो आपण, त्याच्यामध्ये पण पोकळी आहे, तर त्या आकाशाला आपण घटाकाश म्हणतो. हे सगळे आकाश, रिकामी जागा पोकळी, त्याला आकाश म्हणतो. घट फुटला तर घटच फुटतो, आकाश काही फुटत नाही. किंवा या मठामध्ये आपण काही तोडफोड केली, करायची नाही, फक्त दृष्टांत आहे. या मठामध्ये जर काही बदल झाला तर यातला आकाश मात्र भंग पावत नाही. भाव काय सांगायचा आहे, ओपाधीचा नाश होतो, त्या ओपाधीमध्ये आलेल्या चैतन्याचा कशाही प्रकारे नाश होत नाही. किंवा एखादा पाण्याने पूर्ण भरलेला कुंभ असावा, कुंभ म्हणजे सुद्धा डेराच मोठा, त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. मग आता ते पाणी आपण उलंडून दिलं, पाण्याच्या नाशाबरोबर प्रतिबिंब नष्ट झालं, कारण ते पाण्यावर अवलंबून होतं. पण प्रतिबिंबाचा नाश झाला म्हणजे आकाशस्थ असणाऱ्या सूर्य नावाच्या बिंबाचा नाश होतो का? अर्थात होत नाही. या उदाहरणातून काय सांगायचं आहे, जरी एखाद्या उपाधीचा नाश झाला, म्हणजे शरीराचा जरी नाश झाला, तरी शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या चैतन्याचा नाश होत नाही. हे ज्ञानोबारे उदाहरण दुसऱ्या अध्यायामध्ये देतात ना. का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकार दिशे भ्रंशला, परी भानू नाही नाशला तयासवे. हे अमर करणारं हे ज्ञान आहे बरं. म्हणून ज्याला अध्यात्म ज्ञान होतं ना, त्याला मरणाची भीती राहत नाही. आणि सगळ्याचे प्रयत्न यासाठीच आहे. प्रत्येकाला वाटतं मी अमर व्हावं. अमर होणं म्हणजे सत्पदाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला वाटतं मी ज्ञानी असावं, म्हणजे चित्पदाची अपेक्षा आहे. आणि मी कुठेही जरी गेलो तर मला कोणत्याही व्यक्तीपासून पदार्थापासून अजिबात दुःख होऊ नये, ही सर्वांच्या आनंदाची अपेक्षा आहे. जगात असा कोणता व्यक्ती आहे की ज्याला या 3 पदाची अपेक्षा नाही? जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापडिये. सर्वांना असं वाटतं मला मरण येऊ नये, म्हणजे अमरत्वाची अपेक्षा आहे. विज्ञानी असावं, चित्स्वरूपाची अपेक्षा आहे. आणि दुःख रसंबंध रहित केवळ सुख असावं, त्यालाच आनंद म्हणतात. सच्चिदानंद पदाची सर्वांनाच अपेक्षा आहे. आणि ज्याला हे ज्ञान होतं ना, त्याला कोणत्याही प्रकारे मरण येत नाही. मरण खरं आपल्याला नसतं, मरण येत आहे स्थूल देहाला. पण त्या स्थूल देहाचं मरण आपण आपलं मरण मानतो आहे. उदाहरणार्थ, ते लोहार असतो की नाही, त्या लोखंडापासून त्याला काही शस्त्र तयार करायचे असतात. मग त्या लोखंडाला तो अग्नीमध्ये तापवतो. सोनाराकडे पण आयरनच असते आणि लोहाराकडे पण आयरनच असते, पण दोन्हीत फरक आहे. सोनाराने 100 घाव घातले तरी एखादा अलंकार तयार होतो. लोहाराचं तसं नाही, एकच घातला की 100 सोनार की 1 लोहार की. मग ते काय होतं, लोखंड अग्नीमध्ये तापवल्याबरोबर लालबुंद त्याला आकार प्राप्त होतो. आणि आपण त्याच्यावर घनाचे घाव, आपण म्हणजे तो लोहार, घनाचे घाव त्यावर मारतो. परिणाम काय होतं, लोखंडावर घाव बसतात आणि आरोप काय केला जातो, अग्नी त्या लोखंडाच्या घावाखाली दडपला जातो आहे. व्यवहारात असंच होतं आहे. मृत्यू येतो आहे शरीराला, पण त्या शरीराशी तादात्म्य केल्यामुळे आपल्याला असं वाटतं की मरण आपलंच होत आहे. वास्तविक मरणामध्ये आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेमध्ये काही फरक नाही. काय फरक आहे? एकच फरक आहे की गाढ झोपेतला व्यक्ती ज्या देहामध्ये झोपतो, प्रारब्ध संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच देहामध्ये जागा होतो, याला म्हणतात सुषुप्ती अवस्था. आणि मरणात काय फरक आहे, या देहामध्ये विश्रांती करायची आणि दुसऱ्या नवीन देहामध्ये जागा व्हायचं, त्याला म्हणतात जन्म आणि मरण. एवढाच आहे. वास्तविक आपलं सूक्ष्मदेहसुद्धा अमरच आहे जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत. आणि स्थूल देह आपण प्रत्येक जन्मात बदलत असतो. जसं की पूर्ण पाण्याने भरलेला कुंभ उलंडला तेथ बिंबाकार दिशे भ्रंशाला,
परी भानू नाही नाशला तया सवे. आता सिद्धांत आहे. तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. ज्या दिवशी आपलं देहाचं तादात्म्य सुटतं स्थूल देहाचं, त्या दिवशी आपल्याला मरणाची भीती राहत नाही. पण आपण देहाशी तादात्म्य धारण केलं की मग देहाचा कृश किंवा स्थूलपणा, या देहाचा गौरवर्ण किंवा कृष्ण म्हणजे काळे वर्णपणा, हे सगळे आरोप आपल्यावर येतात. स्थूल देहाचं मरण आपण आपलं मरण मानतो आणि मृत्यूचं उल्लंघन करण्यासाठी केवळ ब्रह्मज्ञान आहे. तमेव विदित्वा ते मृत्युमेती नान्य हा पंथा विद्यते अयनाय. मग ज्ञानाचा गौरव हा आहे की ज्याला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होतं त्या पुरुषाला मरणाची भीती राहत नाही. आणि मग तो म्हणू शकतो तुकोबारायाप्रमाणे, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आपलं मरण आपल्याला पाहता येतं का? मरणाची व्याख्या थोडी वेगळी आहे. जीवत्व दशेचा बाध होणं हे मरणच आहे. आणि ते जिवंतपणामध्ये आपल्याला पाहता येतं. जसं सर्पाने आपल्या अंगावरची त्वचा सोडली की सर्पाला पुन्हा ती त्वचा पाण्यामध्ये पडली आहे, चिखलामध्ये तुळवली आहे की तिच्यावर कोणी विद्यार्थ्याने पाय दिला. सापाला जसं स्मरण राहत नाही तसं ज्ञानी पुरुषाचं देहाचं तादात्म्य सुटलं की त्याला देहाच्या मरणाची वेदना होतच नाही. सांडोनी अंगीची खोळी सरपरी गाल्या पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. किंवा श्रीमद भागवतामध्ये उदाहरण थोडं वेगळं दिलं आहे, पण दृष्टांत एकाच अंगाने घ्यायचा असतो, सर्वांगाने घ्यायचा नाही. देहं च नश्वरम अवस्थितम उत्थितम वा सिद्धो न पश्यति यतोध्यमगत स्वरूपम दैवादपेतमुत दैववशादुपेतम वासो यथा परिकृतम मदिरा मदांधाः. उदाहरण हे दिलेलं आहे. ज्याला जास्त झालेली आहे त्याला ज्याप्रमाणे आपल्या अंगावरच्या कपड्याची आठवण राहत नाही, तसं ज्ञानी पुरुषाला ब्रह्मज्ञान झाल्यामुळे प्रपंच, देहाची आसक्ती या पदार्थाचा कोणताही संबंध राहत नाही आणि म्हणून तो अमरत्वाला प्राप्त झालो. हे ज्ञान एकाच मनुष्य देहामध्ये होऊ शकतं, इतर देहामध्ये या ज्ञानाची योग्यता नाही. असं कधी घडतं आहे का? किंवा एखादा बैल पाठ श्रवण करायला आला, अपवादाने येईल एखादा संस्कार जर असेल तर, पण एरवी मात्र कधी घडणार नाही. किंवा एखादं कुत्रं, काही कुत्र्यांना संस्कार असतात आश्रमात राहिलेले, ते आरती सुरू झाले की विवळते बघा. त्याला आरतीचं वाद्य वाजलं की सुरुवात करते, म्हणून बघा ना काय दत्ताचा भक्त आहे, चांगलं आहे. पण ते अपवादाने, सगळेच कुत्रे काही एवढे शहाणे नसतात, हे अपवादाने. पण मनुष्य देहामध्ये परमार्थ मात्र फार चांगला करता येतो. किंबहुना परमार्थाकरता खूप अनुकूलता आहे. तुम्ही बघा ना, जर आपण पाठाला निघालो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं दुःख सतावत नाही. पाठामध्ये सहज आपलं मन, संस्कार लागले ना आपल्याला, जे पाठामध्ये नाम आणि आळंदी तर सहज परमार्थ होतो. तुम्ही गावाकडे जाऊन बघा, काही विद्यार्थी गावाकडे थांबत नाही बघा, घरच्याला काहीतरी वेगळेच कारण सांगतात, आळंदीला निघून येतात, कारण गावाकडे परमार्थ नाही होत. आळंदीमध्ये सहज घडतो. आणि मनुष्य देहामध्ये परमार्थ करण्याची सुगमता, सुलभता, सुयोग्यता एवढी चांगली आहे की तुम्ही परमार्थ करत असताना जेवढे बघा, तुम्ही आपण तर अजून काही म्हणजे माझं सांगतो, तुमचं नाही सांगत, प्रामाणिकपणाने किंवा 100% अजूनही आपण परमार्थ पथिक आहोत की नाहीत या बाबतीमध्ये मला तरी संशय आहे. पण असं असतानासुद्धा आपली काय व्यवस्था आहे? आपल्याला अन्नाची काळजी नाही, वस्त्राची काळजी नाही, निवाऱ्याची सुद्धा काळजी नाही. हे सगळं कोण करत आहे? ज्ञानोबरायच कोणाच्या तरी अंतःकरणामध्ये संकल्प प्रदान करतात आणि सगळी व्यवस्था होते. हे तर सोडून द्या, ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण चालतो, सगळेच भजन करतात का? नाही. बरेच जण तर वाटप केंद्राचीच वाट पाहत असतात, सगळ्यात काही भजनही करत नाही. ज्ञानोबरायांच्या सोबत चला किंवा तुकोबारायांच्या सोबत चला, दाखवून द्या तुम्ही सोहळ्यामध्ये एखादा व्यक्ती उपाशी राहतो म्हणून, चुकून सुद्धा राहणार नाही. उलट लोक आग्रहाने वारकऱ्यांना घेऊन जातात, आग्रहाने. आमच्या घरी एवढे आलेच पाहिजे लोक. आता बघा, माऊलींचा जर काही कारणास्तव रस्ता बदलला तर ते लोक रडतात. ही व्यवस्था कोण करत आहे? परमार्थाला खूप अनुकूलता आहे. ब्रह्मज्ञान फक्त मानवी देहामध्ये होतं, म्हणून या देहामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिला प्रयत्न करावा आत्मज्ञानासाठी. इतर गोष्टी आपल्याला प्रारब्धाने कमी जास्त मिळाल्या काही हरकत नाही, त्याने काही फरक पडत नाही. गरीब राहिलं काही फरक नाही पडत, श्रीमंत झालं तर काय वाढ होणार आहे.
परंतु आत्मज्ञाना वाचून जरी इथून जेव्हा आत्मा निघून गेला तर त्याला शास्त्रामध्ये उपनिषदामध्ये कृपण असं म्हटलं आहे. अस्मात् लोकात प्रैती आत्मा अविदित्वा, या देहामध्ये आल्यानंतर आत्मस्वरूपाला न जाणता अस्मात् लोकात प्रैती सकृपणाः, त्याला कंजूस असं म्हटलेलं आहे. अगोदरचे काही पद मला आठवत नाही आता वेगामध्ये, पण हे संवाद आहे मात्र उपनिषदातला. या लोकातून जो निघून जातो आत्मस्वरूपाला न जाणता तो मात्र कंजूस आहे, कथेत कृपण आहे. आणि एह चेद वेदित सत्यम अस्ति न चेदी हा वेदीन महती विनष्टी. म्हणून भक्तराज अर्जुनाने विचारलं नाही तरी देवाची दया आहे की माझा अर्जुन बोध संपन्न व्हावा. कारण ज्याला ब्रह्मज्ञान होतं ना त्याला कोणता शाप लागत नाही. भागवतामध्ये उदाहरण आले, थोडा विस्तार होतो मला माहिती आहे, पण आवश्यक वाटला म्हणून करतो आहे. भगवंताने विचार केला, माझ्या बलाने यादव अतिशय बलसंपन्न झाले आहे. मी जर आता निज धामाला गेलो तर हे मागं राहतील आणि उन्मत्त झाल्यामुळे देवसुद्धा यांचा पराभव नाही करत. यांच्या पराभवासाठी मला पुन्हा यावं लागेल. त्यापेक्षा आपण सगळा कार्यक्रम उरकू, म्हणजे यादव कुलाचा नाश आपल्या डोळ्या देखत करू. महापुरुषाला कुटुंबाचा मोह नसतो. ज्या भगवंताने सगळ्या कुटुंबाचं जरासंधापासून रक्षण केलं 17 वेळा, त्याच कुटुंबाचा आपल्या डोळ्यात देखत नाश होत असताना भगवंताच्या डोळ्यात एक अश्रूसुद्धा नाही आला. मोह नाही ना, कारण परमात्मा अलिप्त स्वरूपाचा न माम कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. आपण नीच धामाला गेलो तर परत यावं लागेल. आणि मोठी माणसं परत परत येत नसतात. एकदाच जागर काला करून जायचं, परत त्या गावात नाही. एकदाच परत यायचं नाही. मग काय करायचं? पण भगवंताने भगवान शंकराच्या वरदारातून ज्या पुत्राची प्राप्ती करून घेतली, सांब नावाचा पुत्र, आणि तो दिसायला खूप सुंदर होता. त्याने स्त्री वेश धारण केला आणि ऋषी मुनींचा छळ करायला प्रारंभ केला. दिसायला सुंदर होता, स्त्री वेश, पुन्हा गर्भवती स्त्रीचा वेश. आधी चालताना आपल्या पोटाला धक्का लागू द्यायचा नाही, इतक्या मंदपाल अभिनय. मग असंच करावा लागतो. अभिनय ज्याला करत त्याला सगळ्या छटा आल्या पाहिजे. जर बैलाचा अभिनय करत असेल एखादी व्यक्ती आणि प्रेक्षकातून एखाद्याने दगड मारला तर तेवढंच अंग हल्लं पाहिजे, तर तो खरा बैल, म्हणजे अभिनयातला, नाही तर मग नाही. तसं त्या सांबाने अभिनय केला. स्त्रीचा अभिनय करायचा नाही, उदर हलू द्यायचं नाही, कारण गर्भवती स्त्री आहे ना. जर उदराला धक्का लागला तर गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे जाऊन थोडं अंतरावरती बसली, म्हणजे सांब बसला. काही सख्यांना पाठवलं आणि ऋषींना विचारलं, तुम्हाला भविष्य कळतं ना म्हणे, सांगा बरं, समोर आलेली आसन्न प्रसव असणारी ही गर्भवती स्त्री आहे, मुलगा होईल का मुलगी होईल? हे तेव्हापासून आहे सोनोग्राफी, हे तेव्हापासून पाहतात ते. मग ते ऋषीमुनी नाडी परीक्षण करून पाहिजे, अंतर्ज्ञानाने पाहिजे. त्यांच्या लक्षात आलं हा आपला छळ करतोय. ऋषींचा छळ करू नये बरं. भले आपण किती मोठे प्रवक्ते जरी असाल तरी छळ करू नये, कारण मुंगीला पंख निघाले की तिचं मरण जवळ आलेलं असतं. तसं तुम्ही ब्रह्मज्ञानी पुरुषाचा छळ केला की समजून घ्यावं आपल्यासहित आपल्या कुळाची आता राख होणार आहे. मुंगी ये निघालिया पांख तिसी मरण ए अचोक, तेवे ब्राह्मण छळणे देख आवश्यक कुळनाश. आपल्यासमोर माईक आला म्हणजे आपण लय शहाणे होतो असं त्याचा अर्थ नाही आहे. म्हणून थोडंसं बुद्धीचं भान ठेवून बोललं पाहिजे. आपण बोलतो कोणाविषयी, यादी कोणाच काढतो, धोरणात आलं पाहिजे कार्यक्रम, नाही तर आपल्या कुटुंबाची राख रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही. प्रवक्ते झाले म्हणजे काही लय शहाणे असतं असं काही नाही. बहुतेक अडाणीच माणसं प्रवक्ते असून भाग सोडून द्यातो, पण त्यांनी छळ केला. परिणाम असा झाला की शाप दिला ऋषींनी, म्हणजे मुलगाही नाही होणार, मुलगी नाही होणार. मग मुसलम कुलनाशनम, यातून मुसळ बाहेर पडेल आणि एक मुसळ अख्ख्या यादव कुळाचा नाश करेल. आता ते यादव कुळाचा नाश होत असताना भगवंताचं प्रेम आहे उद्धवावर, आणि यादवच आहे ना उद्धवजी सुद्धा. यादव कुळाचा जर ब्रह्मशाप लागत असेल तर माझा उद्धव त्यातून वाचला पाहिजे. म्हणून निज धामाला जात असताना भगवंताने उद्धवाला ब्रह्मज्ञान करून दिलं. का? ज्याला ब्रह्मज्ञान होतं त्याला ब्रह्मशाप लागत नाही. नारदांना शाप लागला होता दक्षाचा, मुहूर्तसुद्धा एका ठिकाणी थांबायचं नाही, पण तो शाप भगवंताच्या जवळ लागत नव्हता. म्हणजे जिथं नारदांना शाप लागला नाही तिथं यादवांना का लागला? अरे ती भगवंताची इच्छा होती.
लागावा म्हणून भगवंताने त्या ब्राह्मणाचा शाप अन्यथा नाही केला. नाही तर ज्या परमात्म्याला मृत गुरुपुत्र आणता येतो, देवकी मातेचे 6 गर्भ आणता येतात, जे कंसाने मारले होते, त्या भगवंताला हे काय कठीण आहे? पण नाही, ब्राह्मणाचा शाप अन्यथा करायचा नाही, पण उद्धवजींना मात्र वाचवायचं. पण उद्धवांना ब्रह्मज्ञान कथन केलं. जसं उद्धवाला वाचवायचं असेल तसं अर्जुनालाही वाचवायचं आहे. पण युद्ध करत असताना माझ्या अर्जुनाला युद्धापासून पापही लागू नये, अलिप्त भावाला राहावा, म्हणून ज्ञानम तेहम सविज्ञानम, मी तुला ज्ञान सांगतो, विज्ञानासहित ज्ञान सांगतो. आता आपण हे शब्द ऐकले की आपल्याला व्यवहारात वाटतं जे आपल्याला माहिती त्याला म्हणतात ज्ञान, आणि ज्याचा शोध लागला त्याला म्हणतात विज्ञान. असे आपल्या मस्तिष्कातले शब्द इथं नाही घ्यायचे. इथला पारिभाषिक शब्द वेगळा आहे. इथे ज्ञान शब्दाचा अर्थ होतो परोक्ष ज्ञान, आणि विज्ञान शब्दाचा अर्थ होतो विशेष ज्ञान, म्हणजे अपरोक्ष ज्ञान. उदाहरण सांगितलं म्हणजे लक्षात येईल. 10 माणसं प्रवासाला निघाले, विचारसागरात आले उदाहरण, सगळी एकच गुणवत्ता, सगळ्यांची एक क्वालिटी. निघाले 10 जण प्रवासाला. ते घरातून गावातून निघायला 10 निघाले होते, नदीच्या पलीकडे गेले. मग ते म्हणले सगळे आले की नाही ते पहा बरं. माऊलीच्या मंदिरात आता तुम्ही जाऊन बघा, हे गावाकडचे लोक येतात, ते दर्शन बारीमध्ये लागताना घोळक्यानेच लागणार, मध्ये कोणी घुसायचं नाही. त्याने त्या महिलाने अशी एकमेकीचे हात धरलेले असतात. समुद्रामधून गेला तरी हात नाही सुटत, इतके मजबूत धरलेला. समुद्र जाऊ द्यामधून, रेल्वे गेली तरी हात नाही सोडत ते. म्हणून तर कधी कधी 2 जणी जातात, हातात नाही घडतं कधी कधी. ते दर्शनाच्या बारीला जाताना सुद्धा मोजून घेतात अगोदर, आणि दर्शन झाले की बाहेर सगळे आले का, हा मग चला चहा घ्यायला, आपलं चला असं म्हणतात ते. सगळे आल्याशिवाय खात्री नाही करत. तसं ते 10 जण प्रवासाला निघाले, नदीच्या पलीकडे गेल्यानंतर म्हणे अरे आपण 10 जण निघालो होतो, मग पाव बरं आहे का? म्हणजे सगळेजण आहे ना, मोजणारा स्वतःला सोडायचा, आणि बाकीच्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 जण आहे स्वतःला सोडून द्यायचा. दुसरा म्हणायचा नाही तुझं गणित मला माहिती आहे कच्चं आहे, मी मोजतो. तोही तसाच, तो तर याचा सक्का भाऊ. आता सगळेजण आपल्याला सोडून इतरांना मोजायचे. 10 जणच होते, पण मोजताना स्वतःला सोडल्यामुळे इतर 9 जणच भरले जायचे की नाही. त्यांचा असं बराच वेळ चाललं, म्हणजे 7:30 होऊन गेले, तोपर्यंत मोजतच होते ते सगळ्यांना. मग एक शहाणा मनुष्य आला, आणि त्यांचं ते रडणं पाहिलं त्यांनी की एक जण बहुतेक नदीमध्ये गेला, आम्ही 10 जण होतो पण 9च भरतात, बहुतेक न पोहता आल्यामुळे वाहून गेला, बुडाला, रडू लागले. शहाणा व्यक्ती आला, म्हणे दावा आहे असं आहेपणाने ज्ञान झालेलं म्हणजे परोक्ष ज्ञान. अजून दावा कोणी हे काहीच कळालं नाही. मग ते एकाने विचारलं दावा आहे म्हणता तुम्ही, कोण आहे दावा, कुठं आहे? मग तो शहाणा मनुष्य होता की नाही, त्यानं असं 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले ना. ज्याने प्रश्न विचारला त्याच्या कानाखाली दिली, तोच दावा आहे. आता दाव्याचा अगोदर आहेपणाने ज्ञान झालं त्याला म्हणतात परोक्ष ज्ञान. हे कानाखाली मी लावलं बरं, तिथं नाही आहे दृष्टांत. आणि दावा मीच आहे याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. तसं ब्रह्म आहे याला म्हणतात परोक्ष ज्ञान, आणि मीच ब्रह्म याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. म्हणजे परोक्ष ज्ञानाला म्हणायचं ज्ञान, आणि अपरोक्ष ज्ञानाला म्हणायचं विज्ञान. मी तुला परोक्ष ज्ञानासहित विज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान प्रतिपादन करणार, हा झाला एक अर्थ. किंवा दुसरा अर्थ करत असताना मी प्रपंचासहित तुला स्वरूपभूत ज्ञान सांगणार. त्या ज्ञानात 2 प्रकार, जसे परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान असा प्रकार आहे, तसं ज्ञानामध्ये आणखीन एक प्रकार आहे सूक्ष्म. एक आहे वृत्ती ज्ञान, आणि दुसरं आहे स्वरूपभूत ज्ञान. आता इथं ज्ञान शब्द स्वरूपभूत ज्ञानाला म्हणतात ब्रह्म, किंवा त्याला असा आत्मा असं म्हणतात, आणि ते स्वयंप्रकाश आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी हे वृत्ती ज्ञान आहे, आणि जे स्वयंप्रकाश तत्व परब्रह्म ते फक्त ज्ञानस्वरूप आहे, म्हणून त्याला स्वरूपभूत ज्ञान असं म्हणतात. पुढे जो विषय येणार आहे ना ज्ञान शब्द आल्यानंतर, तेव्हा त्याचा वृत्ती ज्ञान असा अर्थ न करता स्वरूपभूत स्वयंप्रकाश परब्रह्म किंवा आत्मतत्व असा विचार करायचा. सहज ओघामध्ये सांगून गेलं, पुढे आपल्याला ती सुगमता लागावी यासाठी. भगवंताने अर्जुनाला अभिमुख केलं,
ऐका मग तो श्री अनंत, पार्था ते असे म्हणत, पैगा तो योगयुक्त झाला असे आता, मज समग्राते जानसी ऐसे, आपुलिया तळ हातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. दुसऱ्या क्रमांकाची ओळी आपण काल पाहिली होती. म्हणून इथं जरी विज्ञान शब्द आला ना, तरी आपल्या डोक्यामध्ये असणारा विज्ञान शब्द इथं नाही घ्यायचा. आपण विज्ञान म्हणलं केलं का सायन्स, ते नाही घ्यायचं इथं. इथं विज्ञान शब्दाचा अर्थ होतो प्रपंच, त्यालाच म्हणतात विज्ञान. पंचमहाभूताचा विस्तार प्रपंच, त्याला जग असं म्हणतात. किंवा शब्द स्पर्श रूपरसगंध, जगामध्ये फक्त 5च विषय आहेत आणि पंचविषयाचा विस्तार त्याला म्हणतात प्रपंच. प्रपंचाला म्हणतात जगत. आणि त्या प्रपंचाला जगताला ज्ञानोबा या प्रकरणामध्ये विज्ञान असं म्हणतात, ज्याचं आपल्याला ज्ञान होतं जगताचं. आणि ते ज्ञान ज्या अधिष्ठानावर होतं, ज्या आधाराने होतं, त्या अधिष्ठान आधाराचं परब्रह्म असं एक नाव आहे आणि त्याचं दुसरं नाव ज्ञान आहे. असं इथं क्रमाक्रमाने अर्थ आहे. बघा, भगवान म्हणतात, अरे अर्जुना, तू तर आता योगी झालेला आहे आणि जो योगयुक्त झाला तो मला जाणण्याकरता समर्थ आहे. देवाला कोण जाणू शकतं? जो भोगी आहे तो नाही जाणू शकत, जो योगी आहे तो जाणू शकतो. कारण योगी पुरुषाचीच योग्यता असते आणि योग्यता असल्याशिवाय जाणता येत नाही. काल परवा आपण उदाहरण पाहिलं होतं, जमीन चांगल्या प्रकारे जर तापली आणि पाऊस योग्य प्रमाणामध्ये पडला की तापलेल्या जमिनीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाफ तयार होते आणि त्याला म्हणतो आपण वापसा. वापसा साधला जर आपण बीजारोपण केलं, पेरणी केली, तर त्यातून अंकुर उत्पन्न होऊ शकतो. म्हणजे जमीन तापल्याशिवाय अंकुर उत्पन्न नाही. तवा तापल्याशिवाय चांगल्या प्रकारे भाकर भाजू शकत नाही. तसंच आहे, अंतकरणामध्ये योगीपणा आल्याशिवाय, योग्यता आल्याशिवाय देवाला जाणता येत नाही. काही व्यवहारातले लोक म्हणतात आम्हाला देव दाखवा. अरे पहिल्यांदा तुझं आचरण तर सुधार, शुद्धता तर जीवनामध्ये संपादन कर. जिथं दुर्योधनाच्या सभेमध्ये साक्षात भगवान आले असताना उघड्या डोळ्याने दुर्योधनाला दिसला नाही परमात्मा. दुर्योधनाच्यापेक्षा ही अलीकडचा आहे गुणवत्ता, त्याला कसं काय दिसणार आहे? परमार्थ असो किंवा व्यवहार असो, त्याला योग्यता लागते. आता व्यवहारामध्ये एखाद्या पदावर जायचं असेल तर काय लागतं? सगळे कागदपत्र लागतात की नाही? नाही तर फाईल उलटी धरतो, कसं काय पदावर जाईल? जसं शैक्षणिक अर्हता म्हणतो ना आपण त्याला, म्हणजे व्यवहारातले एखाद्या पदावर जरी जायचं असेल तरी त्याला पात्रता, गुणवत्ता लागते. हा तर परमार्थ आहे, यालाही पात्रता लागते. म्हणून भोगासक्त पुरुष जाणू शकत नाही, जो योग संपन्न आहे तो जाणू शकतो. आणि तो आता अर्जुना योगी झालेला आहे, योगयुक्त झाला असे आता. शब्द महत्त्वाचा आहे. आता योगयुक्त झाला आहे तू. पूर्वी होता का नव्हता तुझं तो पहा, पण मला तर कळतं आहे की आता तो योगयुक्त आहे. मज समग्राते जाणशी ऐसे, आणि मला समग्र स्वरूपाला तू असं जाणशील. कसं? आपुलिया तळ हातीचे रत्न जैसे, आपल्या तळहातावर आपण रत्न घ्यावं. किंवा ज्ञानोबांनी याच 13व्या अध्यायामध्ये एक आवळ्याचं उदाहरण दिलं आहे. करतळावरी वाटोळा, डोलत देखी जे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. आता त्या दृष्टांतामध्ये किती सूक्ष्मता आहे. करतळावरी वाटोळा, वाटोळा म्हणजे सर्वांगाने गोल असणारा आवळा. आणि ज्ञानोबांची सूक्ष्मता बघा, डोलत देखी जे आवळा, तो आवळा असा जागेवर नाही बसला मांडी घालून, तो आवळा पुन्हा फिरतो आहे सगळ्या बाजून. म्हणजे अगोदरच तो गोल रंगाचा, आकाराचा, आणि डोलत म्हणजे चांगल्या प्रकारे फिरणारा. जसं त्या आवळ्याचं आपलं सर्वांगाने ज्ञान होतं, तसं अर्जुना किंवा आपल्या तळहातावर ठेवल्या रत्नाचं आपलं ज्ञान होतं. तसं मज समग्राला तू जाणशील असं मी तुला ज्ञान सांगेन. पण कसं? विज्ञानासहित ज्ञान सांगेल. विज्ञानेशी म्हणजे विज्ञानासहित. हरिपाठात पण हे उदाहरण आलं की नाही? भावबळे एरवी करतळी आवळे तैसा हरी, उदाहरण हेच आलं आहे. करतळी आवळे म्हणजे आपल्या तळ हातावर जसा आवळा नावाचं फळ असावं, तैसा हरी, त्याप्रमाणे हरी परमात्मा भावबळे आकळे. भावाच्या बळाने आकळला जातो. म्हणजे आमच्याकडं भावबळ नाही आहे, मग एरवी
तुम्हाला कळणार नाही, एरवी ना कळणार नाही. मग भाव बळानेच कळतो, एरवी कळत नाही. किती मोठा सिद्धांत आहे बरं. हरिपाठ सोपा आहे का? फारच कठीण आहे. पण त्या आपण फार पाठ असल्यामुळे आपण वेगात म्हणतो, इतका वेगात की 8व्या 7व्या अभंगातलं ज्ञानदेवाप्रमाण लगेच शेवटच्या अभंगात ज्ञानदेवाप्रमाण आत्महानिदान राहतो बाजूला, ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, असं होतं की नाही. जास्त वेगामध्ये थोडंसं थांबलं पाहिजे हरिपाठात बरं. हे खूप गंमत आहे हरिपाठामध्ये, विवेक आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. पण आपण तेवढं थांबत नाही ना, आपलं उरकायचं असतं ना. त्यामुळे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. ते खरं आहे की हरिपाठ ही फार मोठी भाषा आहे. हरिपाठ सावकाश घेतला पाहिजे आणि अंतर्मुखतेनं घेतला पाहिजे. हरिपाठाला प्रचंड वेग आहे. आपल्याकडं 2 गोष्टीला जास्त वेग आहे, एक आरतीला, दुसरा हरिपाठात. माणसं म्हणतात घ्या एकदा हरिपाठ म्हणजे आपण मोकळे हो. हरिपाठ झालं म्हणजे बंधन आहे का हरिपाठाचं? मग घ्या हरिपाठ एकदाच म्हणजे आपण चहा प्यायला मोकळे हो. अरे असं नाही ना. काय भाषा आहे हरिपाठाची. काही लोकांनी हरिपाठात वेग खूप आणला आणि काहींनी हरिपाठाला नृत्य सादर करण्याकरता निमित्त बनवलं. काय चाली म्हणतात हरिपाठाचे, बाप रे बाप. कुठून शोध लावला काय माहिती. आम्ही बोललो एका कीर्तनामध्ये, नेमकं मी जेवण करत होतो ना, हरिपाठ सुरू होता. मग ते काय आहे, आपल्यात ताकद नाही एवढी, पण आपल्याला दम निघत नाही. आडनाव थोडंसं तीक्ष्ण आहे आपलं. मग ते मी बोललो हरिपाठ, म्हणलं तुम्ही हरिपाठ चांगला करता, उत्सव तुमचा चांगला आहे, पण क्षमा करा म्हणलं चाली चांगल्या नाही तुमच्या, प्रासादिक नाही म्हटलं. जे नवीन बाजारात चाल आली तुम्ही लावता होय, चांगलं नाही. अरे अभंगाची भाषा काय आहे, अभंगामध्ये काय स्वरूप प्राप्त होऊ शकतं. हरिपाठ म्हणजे काय अशा वेगळ्या प्रकारच्या चाली म्हणण्याची जागा आहे का? प्रासादिक चाली असाव्या. नाही तर सरळ घ्यायचं, सरळ. कसल्या चाली लावतात असो, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. काय ते आठवलं का आपल्याला ते थांबत नाही ना. ते काय त्याला प्रमाणे आंतरीचे धावे. मी थोडा तीक्ष्ण होत चाललो काय कोण आता, असं मला वाटायला लागलं. पहिला मी शांत, तुमच्या संगतीचाच परिणाम नाही ना. तुझं ज्ञान सांगेन, मला पाहावं लागेल मी संगतीत कोणाच्या जास्त राहतो किंवा मी कोणाकडे जास्त जेवायला जातो, पाहावं लागेल. हे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. तुला मी विज्ञानासहित, प्रपंच ज्ञानासहित आत्मज्ञान सांगणार आहे. येथ विज्ञाने काय करावे, काय सांगणार आहे परमात्मन? ज्ञान सांगणार ना. आणि भगवंतांनी प्रतिज्ञा काय केली? मी तुला विज्ञानासहित ज्ञान सांगणार. मग शंका निर्माण होईल ना, ज्ञान सांगावं, विज्ञान कशाला सांगता असं अर्जुना तुला वाटेल. कारण मनुष्याला असंच वाटतं बघा, कधी पण आहे ना, म्हणजे एखादी चांगली जर गोष्ट असेल तर ते चांगलं सांगावं. त्या गोष्टीच्या संबंधाने इतर वर्णन का करता आपण? तर खरं असं आहे, चांगलं जरी आपल्याला चांगलं कळायचं असेल तर ते वाईटासहित कळालं पाहिजे. कारण सुरुवातीला जर चांगलंच कळालं आणि वाईटाचा परिचय जर नसेल ना, आणि अकस्मात जर वाईट आपल्यासमोर आलं तर माणसं त्याला पण घेतात. म्हणून तर 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती पण सांगितली आणि आसुरी पण सांगितली. कारण का? त्याज्य ते त्यजावया लागी, जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐका ते चांगी श्रोत्रशक्ती. त्याज्य गोष्ट आहे, पण ती त्याज्य गोष्टसुद्धा त्यजनीय कशी आहे याकरता ती पण ऐकली पाहिजे. आणि जे ग्रहणाकरता योग्य आहे ती पण ऐकली पाहिजे. वा गासा आतील हरळ, फिडिता लागे वेळ, ते दूषण नव्हे खडळ सांडावा की. मी खरं सांगू का, काकांनी ओवी सांगायच्या अगोदर ते माझ्या मनात आलीच होती. मग ते ओवीपर्यंत यायचंच होतं, पण ते हृदय एक झाल्यामुळे जे माझ्या मनात आहे ते त्यांच्या ओठात येतं. घासा आतील हरळ, आपल्या घासामध्ये हरळ म्हणजे गवत, हरळ नाही, हरळ म्हणजे दगड लागला आपल्याला घासामध्ये. काही काही माणसं नाही टाकत बरं दगड, शेजारच्याला आवाज येतो कडकन, तो दगड टाकत नाही. म्हणलं का नाही, विकत आणला होता. अरे मग का खायचा असतो काय विकत जरी आणला तरी. घासा आतील हरळ, फिडिता लागे वेळ, ते दूषण नव्हे खडळ सांडावा की. दगड जरी असला तरी निवडावे खडे, तरी दळण ओझ खडे. धान्यामध्ये खडे पण येतात, धान्य येतं, निवडलं पाहिजे. तसं आसुरी संपत्ती पण कळाली पाहिजे. ते अवगुण संपत्ती म्हणजे व्यवहारातले नाही बरं, अंतःकरणात असणारे जे दुर्गुण आहे ना, दंभ,
दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्यम, अज्ञानम ही आसुरी संपत्ती पण कळाली पाहिजे. कारण आसुरी लोकाची ती संपत्ती आहे, पण ती स्वीकारण्यासाठी नाही, त्यागासाठी. आणि दैवी संपत्ती पण कळाली पाहिजे. अभयम, सत्व संशुद्धीर, दया, सत्य ही सगळी संपत्ती कळाली पाहिजे, ती स्वीकार करायची. तसं भगवान सांगत आहे ब्रह्मज्ञान. पण प्रतिज्ञा काय केली, मी तुला ज्ञान सांगेन आणि विज्ञान असंही सांगेन. इथं विज्ञान शब्दाचा काय अर्थ, ज्ञान शब्दाचा काय अर्थ, तो ज्ञानोबारे पुढे प्रतिपादन करतात बरं. म्हणून कधी कधी प्रतिज्ञा वाक्य असतं आणि प्रतिज्ञा वाक्याचं स्पष्टीकरण वक्ता पुढे पुढे करत असतो. म्हणून ऐकत असताना आपल्याला जरी काही नाही कळालं तर लगेच शंका नाही विचारू, पूर्ण पाठ होऊ द्यावा, म्हणजे मग कळत असतं. इथलं सांगतो बरं ओघामध्ये, मी तुला ज्ञान सांगणार, विज्ञान असंही सांगणार. मग तुम्ही प्रभू मला ज्ञानच सांगा ना, विज्ञान कशाला सांगता. आता आपल्या शेंगदाणेच खायचे आहे, तर नुसते शेंगदाणे खाता येते का. त्याच्याकरता ते भुईमुगाच्या शेंगेवरचं टरफल लागतंच. किंवा हल्लीच्या काळामध्ये आपल्याला आमरस खायचा आहे, तर नुसता रस बाजारात मिळेल. पण जर आपल्याला शुद्ध खायचं असेल तर आपल्याला त्या आंब्याच्या वरची साल, आतली असणारी कोय काढावीच लागते. तिच्याशिवाय आपल्याला शुद्ध गर किंवा रस मिळू शकत नाही. तसं ज्ञान संपादन करायचं असेल तर विज्ञान म्हणजे प्रपंचाची बरीच आवश्यकता आहे. उदाहरण देतो आपल्याला. अन्न कशामध्ये येतं, प्रपंचामध्ये. शरीर कशामध्ये येतं, प्रपंचामध्ये. आपले इंद्रिय, आपलं मन, बुद्धी कशामध्ये येते, सगळं प्रपंचामध्येच येतं. पण प्रपंचामध्ये येऊनसुद्धा परमार्थाकरता ते उपयोगी आहे. जर तुम्ही अन्नच नाही खाल्लं तर शक्तीच मिळणार नाही. शरीर आरोग्य संपन्न नसेल तर तुम्हाला श्रवणच करता येणार नाही. इंद्रियात पाटव्य नसेल तर शब्दावर तुम्ही एकाग्र होणार नाही. मन शुद्ध आणि बुद्धी जर विवेक संपन्न नसेल तर आपल्याला सारासार निवड करता येणार नाही. म्हणून प्रपंच आवश्यक आहे. जगाचा तिटकारा नाही केला, जगाचा उबग आला, अनासक्ती वेगळी आहे आणि मोह वेगळा आहे. म्हणजे औदासीन्य वेगळं आणि अनासक्ती वेगळी आहे. म्हणून जगताचा स्वीकारसुद्धा आहे बरं. नाहीतर आपण म्हणतो की नाही जगताचा त्याग करायचा. जगताचा त्याग करायचा म्हणजे स्वरूपाने त्याग नाही करायचा, जगतावरची आसक्ती सोडायची, हा त्याग आहे. जसं की कमळाचं फुल असतं की नाही, ते राहतं पाण्यामध्येच. त्याने जर पाण्याचा त्याग केला तर ते वाचू शकत नाही. नाही म्हणे त्याने ठरवलं, त्याला वैराग्य झालं. कोणाला, कमळाच्या त्या फुलाला. आणि ते निघालं पाण्यातून, वाचणार नाही. मग त्याने पाण्यातच राहावं, पण कसं राहावं, पाणी लागू देऊ नये अंगाला, अजिबात लागू देऊ नये, अलिप्त राहावं. ते राहतं पाण्यातच, ते पाण्यात राहतं पण त्याच्यात पाणी राहत नाही. तसं आपण देहातच राहायचं, जगतातच राहायचं, पण देहाचे विकार आणि जगतातलं आकर्षण लागू द्यायचं नाही. म्हणून प्रपंचाचा तिरस्कार नाही, फक्त आडवा येणारा प्रपंच त्यात गुंतन याचा निषेध आहे. तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानीशी. आणि मग अर्जुना तुझ्या मनात येईल, येत विज्ञानी काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तिचे लागे. तुला असं वाटेल की मला विज्ञानाची काय गरज आहे. विज्ञान म्हणजे आता प्रपंच ज्ञान असा अर्थ घ्यायचा बरं. त्याचा अपरोक्ष ज्ञानाचा अर्थ घेऊ नका, तो श्लोकात सांगितलेला आहे. ज्ञानोबऱ्यांच्या अनुषंगाने आपण चिंतन करत आहोत आता ओव्याचा अर्थ लागण्यासाठी. तुला असं वाटेल अर्जुना, ते अर्जुनाला वाटलं की नाही माहिती नाही, पण देवाला वाटलं. कारण शब्द काय आला, येथ विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे. तुझा मनोभाव असा असेल अर्जुना कदाचित की आपल्या विज्ञानाची काय गरज आहे, असं तुला वाटलं असेल. वाटलं की नाही माहिती नाही, पण ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाला हे वाटलं, असं देवाला वाटलं आणि मला कळालं. ते देवाच्याही मनातलं आणि अर्जुनाच्याही मनातलं सांगतात ज्ञानोबा आहे. येथ विज्ञानाच्या, विज्ञाने म्हणजे विज्ञानाने काय करायचं आहे, ऐसे घेसी जरी मनोभावे, असा आग्रह, अशी धारणा कदाचित तू आपल्या मनोभावाने अंतकरणाने करून घेशील. पण खरं आहे असं अर्जुना, जेव्हा आपल्याला ज्ञान जाणायचं असेल ना, त्याच्या अगोदर आपल्याला विज्ञानच कळालं पाहिजे. कारण ज्ञान हे सूक्ष्म आहे, ज्ञान हे झाकलेलं आहे आणि त्याच्यावर विज्ञानाचं आवरण आहे, म्हणजे प्रपंचाचं आवरण आहे. प्रपंचाचं आवरण बाजूला केल्याशिवाय आपल्याला परमात्म्यापर्यंत जाता येत नाही. उदाहरणार्थ
शेवाळ दूर केल्याशिवाय पाणी दिसत नाही, ढगांचा पडदा दूर केल्याशिवाय सूर्यदर्शन होऊ शकत नाही, किंवा आसार असणारा ताकाचा भाग बाजूला काढल्याशिवाय लोणी मिळत नाही. तसंच आहे, प्रपंचाला अगोदर जाणावं. जाणावं म्हणजे फार जाणावं असं नाही बरं. फक्त प्रपंचाला एका शब्दात जाणावं की प्रपंच कल्पित आहे, प्रपंच आद्यस्थ आहे, प्रपंच बाधित आहे आणि मिथ्य आहे, एवढंच जाणावं. आणि त्याच्या पुढं जाणावं की जो जो खोटा कल्पित पदार्थ असतो, आद्यस्थ असतो, तो पदार्थ सत्य अधिष्ठानाशिवाय भासू शकत नाही. आपलं कायमचं उदाहरण, रस्त्याने आपण चाललो आणि आपल्याला सर्प दिसला. अस्सल नाही दिसला, पण सर्प कुठं दिसला? दोरीवर. दोरी जर नसती तर सर्प दिसला नसता. दोरीच मुळं दिसला की नाही. म्हणजे खोटा जो असणारा सर्प तो भासण्यासाठी व्यवहारातली सत्य रज्जू किंवा दोरी हे अधिष्ठान असावी लागते. तसं प्रपंच दिसतो आहे, या प्रपंचाचं तत्त्व असणारं ब्रह्म तिथपर्यंत जायचं आणि त्या तत्वाला ज्ञान म्हणतात. ज्ञानापर्यंत जायचं असेल तर अगोदर विज्ञान आडवं येतं की नाही. आधी पै जाणावे तेचे लागे, अगोदर प्रपंच किंवा विज्ञानच जाणला पाहिजे. म्हणून मी विज्ञान जाणलं आणि ज्ञानाची वेळ आली तर मग काय होतं? भगवान ज्ञानोबा म्हणतात मग शब्द फार महत्त्वाचा आहे बरं. आधी पै जाणावे तेची विज्ञान असा अर्थ घ्यायचा या ओळीचा. म्हणजे तेच विज्ञान अगोदर जाणलं पाहिजे. म्हणजे विज्ञान कळालं तुम्हाला, प्रपंच कळाला खोटा आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया इरझार हरिविन. प्रपंच कळाला, प्रपंचाचा विषय संपुष्टामध्ये आला, म्हणजे विज्ञान कळालं. पण आता ज्ञान अवशिष्ट राहिलं ना. मग ज्ञानाच्या प्रसंगाला घडतं काय? मग ज्ञानाची ये वेळी झाकती जाणीवेची डोळे, जैसे तिरी नावन ढळे टेकणे साती, तैसे जाणीव जेतन रिगे, विचार मागोता पाऊली निगे, तर्क आईनी नेघे अंगे जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. इथपर्यंत थांबायचं. आता या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. आता प्रपंचाला म्हणतात विज्ञान. थोडंसं बारकाईनं बघा, या सगळ्या ओव्यांचा अर्थ आपल्याला लागून जाईल. थोडं सूक्ष्मतेनं बघावं लागेल ही प्रक्रिया, म्हणजे आपल्याला अर्थ लागून जाईल. पहिल्यांदा उदाहरण सांगतो. आपल्याला कोणतंही ज्ञान कसं होतं? कोणतंही ज्ञान आपल्याला कळतं की नाही? का नाही कळत? नाही कळत हे सुद्धा कळालं पाहिजे. कारण नाही कळणंसुद्धा काय एक प्रकारचं कळणंच आहे. व्यवहारात म्हणतात ना आपल्याला काही साधक, मला ना आज काहीच नाही कळालं. पण काहीच नाही कळालं एवढं तर कळालं, हे सुद्धा कळणंच आहे. थोडंसं ऐका, आपल्याला ज्ञान कसं होतं, त्या ज्ञानाची प्रक्रिया विचारसागरामध्ये आली आहे. आपल्याला ज्ञान होत असताना आपल्याकडं 5 ज्ञानेंद्रिय आहेत. म्हणून शब्दाचं ज्ञान कानाने होतं, रूपाचं ज्ञान डोळ्याने होतं, स्पर्शाचं ज्ञान त्वचेंद्रियानं होतं, गंधाचं ज्ञान घ्राणेंद्रियाने, आणि रसाचं ज्ञान रसनेंद्रियाच्या द्वारे होतं. म्हणजे पंचविषयाच्या ज्ञानाकरता पंचज्ञानेंद्रिय आहे. पण नुसत्या ज्ञानेंद्रियाला ज्ञान होत नाही, तर ज्ञानाचं एक साधनाला म्हणतात करण. ज्ञानाचं साधन आपल्या शरीराच्या आत आहे, म्हणून त्याला म्हणतात अंतःकरण, ज्याला आपण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराशी नावं देतो. म्हणजे आपल्या आतमध्ये आहे ज्ञानाचं साधन, त्या अंतःकरणाला ज्ञान होतं, पण ते आत आहे. आणि 5 प्रकारचे विषय बाहेर आहे. मग एकतर विषय आत गेले पाहिजे, नाहीतर अंतःकरण तरी बाहेर आलं पाहिजे. मग घडतं कसं? विषय असतात बाहेर आणि आपल्या अंतःकरणाचा होतो परिणाम. त्या परिणामाला म्हणतात वृत्ती, आणि ती वृत्ती त्या इंद्रियांच्या द्वारे बाहेर येते. समजा उदाहरणार्थ हा घट आहे, घट नाही पण मी म्हणलं समजा, आणि उदाहरण तसं आलेलं आहे ना. आता हा घट समजून घ्यायचा मातीचा, बाहेर आहे की नाही. बाह्य पदार्थाची ज्ञानाची रीत अशी आहे, जर इथं अंधार असेल तर मला घट दिसणार नाही, आणि माझं लक्ष दुसरीकडे असेल तरी मला घट कळणार नाही. म्हणजे या घटावर पहिलं अंधकाराचं आवरण आहे आणि लक्ष दुसरीकडे असल्यामुळे मला याचं ज्ञान नाही, म्हणजे अज्ञानाचं आवरण आहे. म्हणजे याच्यावर 2 आच्छादन आहे. मग पहिला जर आपण प्रकाशित केला तर प्रकाश आणि अंधकाराचं आवरण जातं, पण अजून त्या पदार्थावर
अज्ञानाचं आवरण शिल्लकच आहे की नाही. मग घडतं काय, जेव्हा माझ्या अंतकरणाचा आतून परिणाम होतो त्याला म्हणतात वृत्ती. ती वृत्ती प्राणाच्या साह्याने जड आहे, पण प्राणाचं साह्य घेऊन नेत्र इंद्रियाच्या द्वारे या विषय देशापर्यंत येते. आता वृत्ती सत्वगुणाच्या अंतकरणाचा परिणाम म्हणून स्वच्छ आहे, आणि त्या स्वच्छ असणाऱ्या वृत्तीमध्ये चैतन्याचा आभास पडतो, म्हणून त्याला चिदाभास म्हणतात. म्हणजे अंतकरण बाहेर आलं की दोन गोष्टी घडतात. एक तर वृत्ती पण बाहेर येते नेत्रेंद्रियाच्या द्वारे, म्हणजे वृत्ती बाहेर आली की त्याला वृत्तीव्याप्ती म्हणतात, आणि त्या वृत्तीमध्ये चैतन्याचा प्रकाश असतो म्हणून त्याला चिदाभास म्हणतात. हे दोन काम करतात. प्रकाशाने अंधकार गेलेला आहे. आता वृत्ती काय करते, त्या पदार्थाचं अज्ञानाचं जे आवरण आहे त्याला भंग करते, आणि त्या वृत्तीचं काम संपलं. आता त्या वृत्तीव्याप्ती संपली. आता राहिली फक्त चिदाभास, त्याला फलव्याप्ती असं नाव आहे. मग तो चैतन्याचा प्रकाश अयम घटाः असं ज्ञान आपल्याला करून देतो. म्हणजे बाह्य पदार्थाचं ज्ञान व्हायचं असेल तर अंतकरणाच्या वृत्तीव्याप्तीची पण गरज आहे, आणि वृत्तीस्थ असणाऱ्या चिदाभासाची म्हणजे फलव्याप्तीची पण गरज आहे. उदाहरण, गटाखाली एखादा पदार्थ आपण ठेवला तर तो पदार्थ जाणण्यासाठी गट फोडावा लागेल तर काठी लागते, आणि गटाच्या खाली असणारा पदार्थ पाहण्यासाठी दिवा लागतो. तसं बाह्य पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी वृत्तीची पण गरज आहे, आणि फल म्हणजे चिदाभासाची गरज आहे. पण दुसरं उदाहरण, जर गटाखाली दिवाच असेल तर आपल्याला काठीची गरज आहे, कारण गट फुटला आता. पण त्या दिव्याचं प्रकाशन करण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज नाही, कारण तो दिवा प्रकाशमान आहे. तसं बाह्य पदार्थाच्या ज्ञानासाठी आपल्याला वृत्ती व्याप्तीची पण गरज आहे, फलव्याप्तीची पण गरज आहे, दंड आणि दिव्याप्रमाणे. पण दुसऱ्या दृष्टांताप्रमाणे जेव्हा आपल्याला श्री गुरु तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश करतात तेव्हा उत्तम अधिकाऱ्याची साधकाची वृत्ती बाहेर जातच नाही, त्याची वृत्ती अंतर्मुख होते. श्री गुरु सांगतात ना, तू ब्रह्म आहे, मग त्याला असा बोध होतो की मी ब्रह्मच आहे. आता वृत्ती तर काही बाहेर जात नाही, कारण आपला आत्मा आतमध्ये आहे शरीराच्या, म्हणून ती वृत्ती अंतर्मुख होते. आणि माघारी फिरलेली वृत्ती, जसं एखाद्या पदार्थावर आवरण असावं तशी वृत्ती अज्ञान आवरणाचा भंग करते काठीप्रमाणे. घट फुटला म्हणजे अज्ञानाचं आवरण गेलं निघून, पण ज्याप्रमाणे त्या घटाच्या खाली दिवाच असावा तर त्या दिव्याच्या प्रकाशनासाठी दुसऱ्या दिव्याची जशी गरज नाही, तसं अंतर्मुख वृत्ती झाली तर ती अज्ञान आवरणाचा भंग करते. पण त्या वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा जो प्रकाश आहे चिदाभास, तो आत्मस्वरूपाचं प्रकाशन नाही करत. का बरं? कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे, आणि तो चिदाभास म्हणजे काजव्याप्रमाणे आहे. म्हणून त्या जसा काजव्याचा सूर्यापुढे निभाव लागत नाही, तसं वृत्ती व्याप्तीची गरज आहे. पण वृत्ती व्याप्तीच्या नंतर जो चिदाभास आहे ना, त्या चिदाभासाला म्हणतात जाणीव, कारण त्या अंतकरणाचा परिणाम आहे, त्याला बुद्धी म्हणा. आता त्याची गरज तिथं लागत नाही. ज्ञानाची वेळे जेव्हा ते स्वयंप्रकाश ज्ञान अज्ञानाच्या आवरणाने अनावृत्त होतं, प्रगट होतं, आणि स्वयंरूपाने फक्त आत्मा अवशिष्ट राहतो, त्याला म्हणतात त्या स्वरूपभूत ज्ञानाची वेळ आलेली आहे. आणि त्या वेळेला होतं काय, मग ज्ञानाची वेळ, ज्ञान म्हणजे कोणतं? श्री गुरूंनी उपदेश केलेलं ज्ञान महावाक्याच्याद्वारे वृत्त्यांतर्मुख झाली, अज्ञान निघून गेलं, आणि स्वयंप्रकाश फक्त आत्मा शिल्लक राहिला. त्या आत्म्यालाच ज्ञान म्हणतात. आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान नाही, ज्ञान हाच आत्मा किंवा आत्मस्वरूपच ज्ञान. आणि ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे. जसं की दिव्याच्या बाबतीमध्ये घटाचं आवरण आहे म्हणून काठीची गरज आहे, पण आतमध्ये जर दिवा असेल तर दुसऱ्या दिव्याचे डोळे बंद होतात, निभावच लागत नाही. तसं जाणीव जरी आपली चांगली असेल बुद्धी, तर ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे. जाणीव म्हणजे बुद्धी, जाणण्याचा अभिमान, आणि त्याचे डोळे झाकून जातात. जास्त प्रकाश जरी एकदम समोर आला ना आपल्या डोळ्यावर तर डोळे बंद होतात, बघा, दिसत नाही. तसं स्वयंप्रकाश आपला आत्मा आहे, आणि चिदाभासाचं ज्ञान उगं थोडंसं आहे, त्यामुळे त्याचे डोळे बंद होतात. झाकती
जाणीवेचे डोळे. उदाहरण दिलं, जैसी तिरी नाव न ढळे टेकली साती. ज्याप्रमाणे एखादी नाव म्हणजे नौका तिरी म्हणजे काठावर, टेकली टेकल्याबरोबर नाही म्हणे नाव अशी म्हणे आमची इतकी भारी, काठाला लागली तरी चालतच राहते. अरे ते नाव नसल मग दुसरंच काहीतरी असेल. म्हणजे खरी नौका जी आहे ते काठाला लागली, तिरी टेकली साती न ढळे, जशी ती पुढं जातच नाही, तसं अज्ञानाचं आवरण एकदा वृत्तीने भंग केलं तर जाणीव म्हणजे चैतन्याचा प्रकाश, ज्याला चिदाभास म्हणतात, तो पुढं प्रवेशच नाही करत. जशी नाव तिरी न ढळे टेकली साती, तैसी त्याप्रमाणे. कारण दृष्टांत अर्ध्या ओवीमध्ये आला आहे आणि पुढे सिद्धांत आला. म्हणून विचार करत असताना ही ओवी अशीच म्हणायची कधी पण, जैसी तिरी नाव न ढळे टेकली साती, तैसे जाणीव चेतन रेगे. तसं अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती अज्ञान आवरणाचा भंग करते, पण वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा प्रकाश, ज्याला आपण जाणीव वृत्ती ज्ञान म्हणतो, ज्ञान म्हणजे चिदाभास, आता तो पुढे प्रवेश नाही करत. तैसे जाणीव चेतन रेगे, कारण ते आतलं चैतन्य आत्मा स्वयंप्रकाश आहे आणि स्वयंप्रकाशाला प्रकाशित करण्यासाठी दुसऱ्या ज्ञानाची गरज नसते. दिवाच आहे तर दिव्याला पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची काय गरज. तैसे जाणीव चेतन रेगे, विचार हे साधन मागुती पाऊली निघे. मागच्या पावलाने मागे फिरतं, कारण त्याचं कामच राहत नाही. विचार हा विचार करतो, अरे इथं माझा काही विचार लागणार नाही, कारण हे तत्त्व अविचारणीय आहे. विचार कुठपर्यंत, जोपर्यंत सार आणि असार मिसळलेला एकमेकामध्ये तोपर्यंत. पण एकदा सारच अवशिष्ट राहिलं तर विचार काय करणार. विचार मागच्या पावलाने निघतो आणि अनुमान, त्याला तर्कशास्त्र म्हणतात, त्याचं चातुर्य त्या ठिकाणी चालतच नाही. जाणीव चेतन रेगे, विचार मागोता पाऊले निघे, तर्क नावाचं अनुमान प्रमाण आयनी निघे, म्हणजे आपलं चातुर्य निघे. अंगी जयाच्या, ज्या स्वरूपाच्या ठिकाणी जाणीव विचार आणि तर्क यांचा निभाव लागत नाही, अर्जुना तया नाव ज्ञान, याला म्हणतात ज्ञान. बरं, म्हणून व्यवहारामध्ये कोणत्याही ज्ञानावर तुम्ही हन्निकश लावा बरं, लागतच नाही. म्हणून खरं ज्ञान कोणतं, का जिथं जाणीवेचं काम संपतं, विचार करण्याचं प्रयोजन राहत नाही, आणि जिथं तर्कही चालत नाही. पण तर्क नसताना, विचार नसताना, जाणीव नसताना जे स्वयंप्रकाश ज्ञान आहे त्याला म्हणतात स्वरूपभूत ज्ञान, त्याला म्हणतात आत्मा, त्याला म्हणतात मी. जगाचा अधिष्ठान असल्यामुळे त्याला म्हणतात ब्रह्म. अर्जुना तया नाव ज्ञान. मी तुला ज्ञान सांगणार म्हणजे काय, आत्मा सांगणार, ब्रह्म सांगणार, म्हणजे त्याला तुम्ही ज्ञान म्हणता. प्रपंच प्रपंच हे विज्ञान, प्रपंचाला म्हणतात विज्ञान. आणि प्रपंचाला खरं मानणं ते तर सत्यबुद्धी, ते अज्ञान हेही जाणं. प्रपंचाला खरं समजणं, सत्यबुद्धी असणं, याला म्हणतात अज्ञान. ज्याला ज्याला प्रपंच सत्य वाटतो त्याला तो जरी ज्ञानी म्हणत असेल तर या व्याख्यानुसार तो अज्ञानीच आहे. तर सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. आता आम्हाला ज्ञान कळालं, विज्ञान कळालं ना अज्ञान कळालं, ह्या व्याख्या चांगल्या ध्यानात ठेवायच्या बरं. आपल्या आत्मस्वरूपाला म्हणायचं ज्ञान, प्रपंचाला म्हणायचं विज्ञान, आणि प्रपंचाला खोटा असताना खरं मानणं अज्ञान. यानंतर काय आहे, आता काही जाणण्यासारखं नाही, पण पुढं काय होणार हे चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.